स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि श्री महाराज श्री गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या तिथल्या राजघराण्याच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या पादुका आहेत त्या पादुका ह्या सगळीकडं जिथं जिथं राजघराणे आहेत त्यांची मंदिर आहेत तिथे ती जाणार आहेत. तर 8 तारखेला सातारच्या राजवाड्यामध्ये मंदिरामध्ये आणि 9 तारखेला फलटणला येणार आहे. तर फलटणला श्रीराम मंदिरामध्ये त्या पादुका सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांच्या दर्शनासाठी येणार आहेत. तर त्याचा लाभ हा दर्शनाचा हा आपण सर्वांनी घ्यावा. हे मी एक स्वामींचा लहानसा भक्त या नात्याने सगळ्यांना आवाहन करतो की त्या कार्यक्रमामध्ये येऊन स्वामींच्या ओरिजिनल पादुका ज्या पादुका तिथल्या राजघराण्याच्या घरामध्ये असतील त्या पादुका येणार आहेत. त्या पहिल्यांदाच घरातनं त्यांनी बाहेर काढलेले आहेत आणि आपल्या इथे येणार आहेत. तर त्याचा जास्तीत जास्त स्वामी सेवेकरांनी त्याचा लाभ घ्यावा. फलटणकरांनी लाभ घेऊन आशीर्वाद घ्यावे स्वामींचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या इथे फलटण नगरीमध्ये स्वामींच्या ज्या मूळ पादुका आहेत ज्या राजघराण्यातल्या आहेत तर त्या दर्शनासाठी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहेत. तर जास्तीत जास्त भाविकांनी याचा दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. सकाळी त्याच पादुकांचा अभिषेक आणि तिथे राम मंदिरात आहे. तर सगळ्या भाविकांनी ज्या फलटणमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा हीच विनंती. धन्यवाद.